नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एक्सप्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दैनिक लोकनेता, जनसामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ, मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत, संपादक ज्ञानेश्वर मुळे, पावर्ड बाय epaper.lokneta.in. दिव्यांगाच्या विविध मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार राहुल साळवे. लोकनेता न्यूज नेटवर्क, नांदेड. किरण पाटील वडजे. जिल्ह्यातील दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो की नागरी स्वराज्य संस्था असो की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन असो, हे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच आमदार खासदार निधी सुद्धा दिव्यांगावर खर्च केला जात नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा घेराव घालण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांना शेकडो दिव्यांगांसह घेराव घालणार असल्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनात साळवे यांनी असे म्हटले आहे की आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगाचा दरवर्षीचा राखीव निधी शासन निर्णय निर्गमित झाला तेव्हापासून अद्याप खर्च करण्यात आला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी कुठलीच वाढीव निधीची तरतूद करण्यात येत नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन वाढविणे तर दूरच जे आहे ते मानधन सुद्धा लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. DPDCच्या एकूण विकास निधीत दिव्यांगांसाठी 1% राखीव निधी न ठेवता तो 5% राखीव निधी ठेवण्यात यावे. यासह जिल्हा नियोजन समितीमध्ये दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात यावे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून अद्याप दिव्यांगावर निधी खर्चच केला नसल्यान्वये त्यांना शेकडो दिव्यांगांसह घेराव घालण्यात येणार असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एक्सप्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील अपंगांना अंत्योदय अन्न योजनेचा सरसकट लाभ द्या. अपंग जनता दल सामाजिक संघटनाची मागणी. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना केले निवेदन सादर. अमरावती शासनाने अपंगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याकरिता शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील अपंगांनी आपापल्या तालुका कार्यालयामध्ये अर्ज सुद्धा दाखल केले, परंतु तहसीलदार यांच्याकडून अनेक वर्षापासून इष्टाक नसल्याचे कारण देऊन अपंगांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे व इतर सुधारित लोकांना या योजनेत समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे आज अपंग जनता दल सामाजिक घटनांचे अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर सदानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे ते जिल्ह्यातील सर्व अपंगांना सदर अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करावे व लाभ द्यावा, अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा सादर केलेले निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष मयूर सदानंद मेश्राम, राहुल वानखेडे, शेख रुस्तम, राजिक शाह, प्रमोद छेबे, धनश्री पटोकार, कांचन कुकडे, शेख निसार, ज्योती देवधर यासह अनेक अपंग बांधव उपस्थित होते. धन्यवाद.